पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपने मागच्या 9 वर्षात या दोन्ही शहरांमध्ये प्रचंड ताकद निर्माण केली। त्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर इनकमिंग घडवून आणत समोर विरोधकच नाहीत अशी परिस्थिती तयार केली। पण अजित पवारांनी इथं भाजपला तगडं आव्हान निर्माण केलं। जुने अजित पवार बघायला मिळाले अशी चर्चा कट्ट्यांवर रंगली। पण जुन्या अजित पवारांना मुरलेल्या भाजपनं रीतसर दणका दिलाय। पुण्यात भाजपने 50 मारले असून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय। पण अजित पवारांना नेमक्या किती जागांवर आघाडी मिळाली? पुण्यात स्ट्रॉंग असणारी काँग्रेस कुठे? कोण विजयी झाले, कोण पराभूत झाले? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी बोलूयात पुण्याबद्दल। पुण्यामध्ये सध्याच्या आकड्यांनुसार भाजप 54 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त 7 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर, काँग्रेस 4 तर शिंदेची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे। तर धक्कादायक गोष्ट म्हणजे आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची पाठी कोरीच आहे। या पक्षांना अद्याप तरी कुठल्याच जागेवर आघाडी मिळालेली नाही। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पुण्यात 97 जागा जिंकल्या होत्या। पण त्यापेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपने जोर लावला। आता हाच जोर निकालात सुद्धा दिसून येतोय। मतमोजणीच्या पहिल्या 3 तासातच भाजपने आपली आघाडी 50 पेक्षा जास्त जागांवर नेली होती। पुण्यात ठिकठिकाणी भाजपच्या विजयी नगरसेवकांनी गुलाल उधळायला सुरुवात केली। पुण्यातून समोर आलेल्या निकालांवर एक नजर मारूयात। भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून पहिल्या विजयाची नोंद केली। इथं प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिबवेवाडीमधून भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले। भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी देवेकर, मानसी देशपांडे यांनी विजय मिळवला। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला। तर प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावतीमधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत। इथून भाजपच्या महेश वाबळे, शैलजा भोसले, सई थोपटे आणि वीणा घोष यांचा विजय झालाय। यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आबा बागुल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा धक्कादायक पराभव झालाय। पुण्यात अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेली असताना त्यांचे शहराध्यक्ष त्यांचा स्वतःचा प्रभाग वाचवू शकलेले नाहीत, ते स्वतःही पराभूत झालेत। तर पुण्याच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। इथं तब्बल 1 तास मतमोजणी बंद होती। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला। त्यांनी मशीन आणि आपल्याला दिलेली यादी बदलण्यात आली असा आरोप केला। त्यानंतर इथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला। निलेश हांडे, रुपाली पाटील आणि अमृता भोकरे या उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली। पुण्यात प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी बाजी मारली। त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या विरोधात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र अभिजित शिवरकर यांचं आव्हान होतं। पण जगताप यांनी हे आव्हान मोडून काढत विजय मिळवला। पण त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप मात्र पिछाडीवर आहेत। एका बाजूला भाजपने अनेक प्रभागांमध्ये 4-0 अशी आघाडी घेतली असली तरी एका प्रभागात भाजप मोठ्या पिछाडीवर आहे। प्रभाग क्रमांक 33 मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर तर भाजप एका जागेवर आघाडीवर आहे। भाजपने पुण्यात मोठी मुसंडी मारत अजित पवार ज्या जागा हमखास जिंकतील अशी चर्चा होती तिथंच अजित पवारांना दणका दिलाय। विशेष म्हणजे बाप्पू नायर, जयश्री मारणे हे अजित पवारांचे उमेदवारही पिछाडीवर आहेत। आता बोलूयात पिंपरी चिंचवडबद्दल। सध्या समोर असलेल्या आकड्यांनुसार पिंपरीमध्ये भाजपने मॅजिक फिगर गाठली। भाजप सध्या 70 जागांवर आघाडीवर आहे। इथं अजित पवारांना 40 जागांवर आघाडी मिळाली असली तरी अजित पवारांच्या सत्ता स्वप्नांना भाजपने सहज सुरुंग लावलाय। भाजप 70, अजित पवारांची राष्ट्रवादी 40, शिंदेची शिवसेना 6 तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे। आता हा शरद पवारांचा जुना बालेकिल्ला, पण इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा शिंदेची शिवसेना जास्त जागांवर आघाडीवर आहे। इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी आपापल्या जागांवर आघाडी घेतली असली तरी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी बरीच मागे पडली आहे। मुळात अजित पवारांनी पिंपरी चिंचवड हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय केला होता। आपल्या राज्यातली सत्ता पणाला लावली आणि ज्या महेश लांडगेंना राजकारणात पुढे आणलं त्या लांडगेंना अंगावर घेतलं। पण महेश लांडगेंनीच अजित पवारांना धक्का दिला, कारण पिंपरी चिंचवडमध्ये वन साइड भाजप चालली। पुण्यात सुद्धा भाजपकडून बहुमताचा आकडा लांब नाहीये। त्यामुळे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमळ फुललं आणि जोरात वाजलेलं घड्याळ दमलं अशीच परिस्थिती सध्या आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या या कलांबद्दल, निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।